शिवसेनेत पडलेली फूट, एका रात्रीत बदललेलं महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यानंतर सुरू झालेला कायदेशीर संघर्ष. गेली 3 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा एकच प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. अखेर खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं, पण ठाकरे गटाने या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. गेले 3 वर्ष यावर सुनावणी सुरू आहे, पण हे प्रकरण त्यांच्या अंतिम टप्प्यात आलं आहे. 30 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी असा जोरदार युक्तिवाद केला, ज्याने संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलून टाकल्याची चर्चा आहे. पण नक्की काय घडलं कोर्टात? कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगावर काय प्रश्न उपस्थित केले आणि हा युक्तिवाद ठाकरे गटासाठी गेम चेंजर का मानला जातोय? चला सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात ट्रुथएक्स न्यूज. 30 जुलैच्या सुनावणी दरम्यान वकील कपिल सिब्बल यांनी केवळ ठाकरे गटाची बाजूच मांडली नाही, तर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरच थेट बोट ठेवलं. सिब्बल यांनी कोर्टात काही अत्यंत धारदार आणि घटनात्मक प्रश्न उपस्थित केले. पहिला मुद्दा, बंडखोरीची नवी व्याख्या. सिब्बल म्हणाले, जर एखाद्या पक्षातील काही आमदार बंडखोरी करतात आणि थेट मूळ पक्षावरच आपला दावा ठोकतात, तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. जर असं घडायला लागलं तर देशातील कोणताही राजकीय पक्ष सुरक्षित राहणार नाही. दुसरा मुद्दा, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह एका गटाला सोपवलं, त्या निर्णयावर सिब्बल यांनी कडाडून टीका केली. पक्षाची संघटनात्मक रचना आणि लोकप्रतिनिधींची संख्या यातील तफावत न पाहता घाईघाईने निर्णय कसा घेतला गेला, असा सवाल त्यांनी केला. तिसरा मुद्दा, घटनात्मक पडद्यामागची पायमल्ली. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय आणि पक्षांतर्गत लोकशाहीचा दिलेला बळी यावर सिब्बल यांनी ताशेर ओढले. पक्षाचे मूळ नेते आणि त्यांची संघटना बाजूला ठेवून केवळ आमदारांच्या संख्येवर पक्ष ठरवणं हे घटनेच्या 10व्या अनुसूचीचा अँटी डिफेक्शन लॉ पराभव करण्यासारखं आहे, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. कपिल सिब्बल यांच्या या आक्रमक युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानेही या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली. कोर्टाने ठाकरे गटाला आणि सर्व पक्षांना हे सर्व घटनात्मक मुद्दे एकत्र करून शिस्तबद्ध पद्धतीने कोर्टासमोर सादर करा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की पुढे सर्वोच्च न्यायालय या मूलभूत मुद्द्यावर अधिक गांभीर्याने विचार करणार आहे. या युक्तिवादानंतर ठाकरे गटांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. कपिल सिब्बल यांनी लोकशाही वाचवण्यासाठी कोर्टात योग्य ती मांडणी केली आणि आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असं मत ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलं. आता सर्वात मोठा प्रश्न, हा युक्तिवाद गेम चेंजर का मानला जातोय? आतापर्यंत शिंदे गटाचा मुख्य भर हा त्यांच्या सोबत असलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर होतो, पण कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा पक्षांची मूळ संघटना आणि घटना याकडे वळवला आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने सिब्बल यांचा हा तर्क मान्य केला की केवळ आमदारांच्या जोरावर मूळ पक्षावर दावा करता येत नाही, हा लढा केवळ शिवसेनेचा राहिलेला नाही, तर भारतीय लोकशाहीत पक्षांतरबंदी कायदा कसा लागू व्हावा याचा निर्णय खटल्यातून लागणार आहे. त्यामुळे कोर्टाने या मुद्द्यांची गंभीर दखल घेणं हा ठाकरे गटासाठी मोठा नैतिक विजय मानला जात आहे. गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेला हा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टाने पुढच्या सुनावणीत त्यांनी मांडलेल्या या मुद्द्यांवर काय निर्णय देतोय? निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहणार की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप येणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे सुप्रीम कोर्टात टिकतील का? शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागावा? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. राजकारणातील अशाच ताज्या आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.